सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय, संतोष वळवी आणि उत्तम दिंदा. उत्तम यांनी उत्तम कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये, अप्रतिम फलंदाजी केली होती. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना शेवटचा चेंडू निर्धाव टाकला होता. तोच पाहतो पण नॉन स्ट्राईक एंडला. आणि भावेश भावेश यांचा विचार केला गेला तर सिंगल हँडेड सामना विजय करून दिला होता. बघा पेनल्टी लागली होती एका ओव्हरची, तो मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल लोअर फुटल बॉल, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग स्ट्रोक पाहतो आपण. चेंडू बघा चांगलं बॅकअप होतं, असं वाटत होतं गॅप मध्ये हा चेंडू निघून जाईल का 4 धावांसाठी, परंतु शतोषक तोपर्यंत प्रदीप भोयर आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता, पूल केलाय बॉलला सर, नो लुक शॉट आपण पाहतोय. एक प्रेक्षणीय फटका पाहतोय संतोष वळवी यांच्या बॅट मधून. अप्रतिम फटका पाहिला आपण संतोष वळवी यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा उडवला या बॉलला गॅप मध्ये, एका टप्प्याने चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार, 4. बघा 2 मोठे फटके आले आहेत भावेशांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती. आक्रमण केलं जात आहे. यावेळेस बघा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवंतर धाव स्कोर मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंतरच्या मधून धावफलक पाहता पुढे सरकते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा खोलगट टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिला या बॉलला, पुश केलाय. बघा दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला, उत्तम. बघा काय घडते काय बिघडते. यस पंचांनी रेफर केलंय कारण उत्तम यांच्या हातातून बॅट निसटली होती. तिसऱ्या पंचांकडे वळू आपण. तिसरे पंच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सेफ आहे बॅटर. बघा जेव्हा बॅट त्यांच्या हातातून निसटली त्यावेळेस त्यांचा हात त्या बॅटीवरती होता आणि त्याच टायमावरती हा चेंडू स्टंपला लागला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर सेफ वसल बॅटर. असतील आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी. डावकरचा गोलंदाज आहे आणि डावकरचा फलंदाज आहे. बेनिफिट कोणता प्लेअर घेऊन जातो. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टमिंग झाला होता. चेंडू ब्रश करून सरळ स्क्वेअर लेग रिझन मध्ये आला होता. शत्रक्षक तिकडे पाहतोय पण एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही या बॉलवर. 5 चेंडूमध्ये 15 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा मागच्या मॅच मध्ये भावेशांचं षटक पाहिलं तर महागड होतं
आणि या मॅच मध्ये सुद्धा थोडस महागडे षटक आपण पाहतोय भावेश यांच्याकडून. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. ते षटका सामना आहे. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी पुन्हा एकदा पुश केलाय. चेंडू जातोय गली रिझन मध्ये. आपण पाहतोय फिल्डर आहे. फील्ड करतो पण एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. षटक संपते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 16 वर जाऊन पोहोचते. बिनगडी बाद 16 धावा. दुसरं षटक हाताळणारे रुपेश यांना आमंत्रित केलं जात आहे. रुपेश मेढे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. रुपेशचा पहिलाच बॉल यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. बघा शफल जास्त झाले होते त्याच कारणास्तव बॅटचा चांगला संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. बॅटला चेंडू ब्रश झाला होता आणि सर यष्टांच्या मागे हा निघून गेला होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. रुपेश यांचा विचार केला तर रुपेश यांनी मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. ऑन साईडला पाहतोय आपण लॉंग ऑन रिझन मध्ये शतरषक आहे तिकडे. सिंगल येईल. बघा फिल्डिंग चांगली झाली होती. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप चांगलं होतं त्याच कारणासाठी एक सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहतो आपण 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन बोर्ड. या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे दुसऱ्या षटकातील. चला या इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार जे विजयी संघाचे कर्णधार आहेत युक्ती इलेव्हन वलयपाडा आणि न्यू स्टार वसई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस लोअर फुल चेंडू पोल केलाय. बैठक शॉट. षटकार 6. बघा लोअर फुलटॉस बॉल होता. याला पुलचा फटका. बैठक शॉट खेळलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार आलाय. या 6 धावांशी धावफलक पाहतो आपण 23 वर जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन बोर्ड. बघा मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारचा प्रयत्न यावेळेस ओमसागर बामणगाव हा संघ करताना पाहतोय. पण बघा आज पाहिलं तर भरपूर प्लेयर ओमसागर बामणगाव संघाचे पहिले तर उपस्थित नाहीयेत. त्याचाच फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल यंगस्टर नागले संघाकडून. व्हेकेशनची कमी नक्कीच खळते परंतु व्हेकेशनची कमी आता पाहिलं तर उत्तम यांनी भरून काढलेली आहे सध्याच्या घडीमध्ये. पुढचा बॉल यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटला पहिला ब्रश झाला त्यानंतर पायावरती जाऊन आदळला. असं सिंगल धाव येईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. षटकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाज रुपेश मेढे यांनी. एक्सपिरियन्स बेस्ट टीचर ऑफ एक्सपिरियन्स आहे गोलंदाजाकडे. त्याचाच फायदा पूर्णपणे घेतला जातोय. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. पोल केलाय. बॉलला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार 6.
धावसंख्या पाहतो आपण 30 वर जाऊन 30 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळलेला फटका पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे. फील्ड करतो पण एक धाव झाली दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु उत्तम याने थांबवलंय. एक सिंगल येते या शेवटच्या बॉलवरती. षटक संपते दुसऱ्या 2 षटकात समाप्त. धावसंख्या पाहतो आपण 31 वर जाऊन पोहोचते. सरासरी पाहिले तर 15.50च्या सरासरी ही धावसंख्या पुढे चाललेली आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. युक्ती इलेन वलयपाडा आणि न्यू स्टार वसई. अक्षय लोकेश येतोय. तिसरं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी लोकेश पारधी यांना आमंत्रित केले जाते. संतोष पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना पाहतोय. संतोष यांचा विचार केला तर आज संतोष वरती पूर्णपणे जबाबदारी ओमसागर बामणगाव संघाची आहे. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. कावकन रिझर्व शतरक्षक आहे डीप मध्ये. बघा फील्ड करून थ्रो केला तो पण डेंजर एंडला संतोष येत होते बघा. कॅदर भावेश लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा पुश केलाय. गॅपमध्ये चेंडूला ढकलून काढलाय. एक धाव झाले बघा. डीप मध्ये फिल्डर आहे त्याचा फायदा पूर्णपणे घेताना पाहतोय. या तिसऱ्या पंचांकडे मला वाटते नक्कीच रेफर केलं जाईल. तर आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. काय घडते काय बिघडते. फलंदाज सेफ आहे की दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. बघा खूप क्लोज डिसिजन होता आणि फलंदाज सेफ आहे. बघा फक्त काही इंचाचा फरक होता. जर थोडा लवकर 1 सेकंद अगोदर जर हा चेंडू भावेश यांनी यष्टांवरती लावला असता तर नक्की संतोष यांना डगावच्या आसरा जायला लागलं असतं परंतु थोडस उशिरा लागला. त्याच कारणाचं पाहिलं तर फलंदाज सेफ आहे. या 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांशी धावलो पाहतोय पण 36 वर जाऊन पोहोचते. ऑन साईडला यावेळेस ड्राईव्ह केलाय. कावकॉर्नर रिझन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये षटक होता. थोडस फंबल झालं तर फायदा पाहिला. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांशी धावफलक पाहतोय. पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहतोय. 38 वर जाऊन पोहोचते. 38 रन्स ऑन बोर्ड.
पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकवर होता पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग रिदम चेंडू जातोय. 1 2 3 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. खणखणीत चौकार 4. पुढचा बॉल लोकेशनचा यावेळेस फुल टॉस बॉल पुन्हा एकदा नो लुक शॉट खेळताना पाहतोय पण यावेळेस सुद्धा चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय फ्लॅट षटकार 6. बघा या षटकामध्ये आक्रमण केलाय संतोष वळवे यांनी. अप्रतिम फलंदाजी पाहतोय संतोष यांच्याकडून. धावसंख्या पाहतोय आपण 48 वरती जाऊन पोहोचते. एका मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच मजल मारली गेली आहे यावेळेस ओमसागर बामणगाव संघाने. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सरळ गेलाय 6 धावांसाठी निघून गेलाय षटकार 6. धावसंख्या पाहतो आपण 54 वरती जाऊन पोहोचलाय आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. ते सज्ज असतील आमचे 2 संघ विजय संघ आहेत. आणि चालू असलेल्या मॅच मधले एक एक प्रतिनिधी आम्हाला सुद्धा जोडले जातील. व चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 3 चिठ्ठ्या आहेत. अमन यांच्याकडून चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. जी खाली चिठ्ठी राहील त्याला बाय असेल. पहिल्या 2 चिठ्ठ्या असतील त्यांची मॅच लागली जाईल. बघूया कोणते संघ ची मॅच इथे लागली जाते. पहिली चिठ्ठी निघाली विजय संघाची. आणि युक्ती विलेन वलयपाडा संघाला इथे खेळावं लागेल आणि बाय मिळालाय न्यू स्टार वसई संघाला. यानंतर होणार सामना एका बाजूला युक्ती विलेन वलयपाडा आणि त्यांच्यासोबत मॅच खेळली जाईल. यातून जो संघ विजयी होईल त्या संघासोबत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
55 धावाचं भल्लं मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. सलामीचे दोन बॅटर आपण पाहतोय लोकेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश ठाकरे यांना. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय संतोष वळवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. स्ट्राईकला लोकेश, नॉन स्ट्राईक एंडला भावेश. पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष वळवी. 18.33च्या रन रेट जावं लागेल. ते प्रति षटकामध्ये विचार केला तर 3 मोठी फटके येणं गरजेचं असेल. पहिला बॉल संतोष यांचा. पहिलाच बॉल तेच तरार. पहिला चेंडू अचूक लाईन आणि लेंथ वरती हाताळला यावेळेस संतोष वळवे यांनी. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय संतोष वळवे यांचा. लोकेश यांना पहिले तर स्ट्राईक वरती आहे, तर भावेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. तिकडे फिल्डर आहेत, उत्तम आहेत तिकडे. चांगलं शतक पाहतोय. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी पाहतो तर संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. तिसऱ्याच बॉलवरती पाहिलं तर 2 धावा आल्या. या 2 धावेने अकाउंट ओपन होते. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. यष्टांच्या मागे सुंदर झेल आणि संपतो इकडे लोकेशाचा खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅटर पाहतो आपण अमन येतोय, अमर चाकर बॅटिंग मार्क वरती. बघा जोपर्यंत भावेश नॉन स्ट्राईक एंडला आहे तोपर्यंत धोक्याची घंटा ओमसागर बामणगावच्या खेम्यामध्ये नक्कीच वाजत असेल. कारण मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती भावेश ठाकरे यांनी. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय सरळ. पंच आपल्याला कळवतील. यस 6 धावांसाठी येतोय फ्लॅट षटकार 6. आक्रमण केलंय संतोष याच्यावरती. अमन यांनी यावेळेस हाफ ट्रॅगर होता, पुलचा प्रयत्न केला होता, बॅटन बॉल संपर्कात झाला नाही. षटक संपते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण स्कोर बोर्डवर लागली गेली आहे 8 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. विचार केला तर चांगदेव सारखा एक गोलंदाज आहे, मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती.
चांगदेवांनी, परंतु यावेळेस थोडंसं थांबवलंय आणि एक्सपेरिमेंट केलाय गोलंदाजीमध्ये. परंतु आता पाहतोय स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म, ज्याने पहिल्या सामन्यात जवळजवळ गाजवला होता, तोच बॅटर स्ट्राईक वरती आहे, मिस्टर भावेश ठाकरे. पहिल्या षटकामध्ये भावेश यांना स्ट्राईक पासून दूर ठेवलं होतं संतोष वळवे यांनी, परंतु आता या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आलेत. यावेळेस ऑन साइडला धमाका खेचला इथे षटकार 6. बघा भावेश यांना स्ट्राईक पासून का लांब ठेवलं होतं हे दर्शवताना पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये जर भावेश यांना स्ट्राईक मिळाले असते तर नक्कीच मोठे फटके भावेशांच्या बॅट मधून पाहायला मिळाले असते, परंतु थोडेसे उशिराने त्यांना स्ट्राईक मिळालाय. परंतु टाइम वरती यावेळेस षटकार मारलाय. या 6 धावांनी धावसंख्या पाहतो पण 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलाय. आता इक्वेशन पाहिलं तर आपण 11 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. यावेळेस सुधार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट नक्कीच पाहिले तर जोरात फिरवली होती, पण बॅटचं जे फेस आहे ते लवकर क्लोज झालं होतं, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा डॉट आलाय. कमबॅक केलाय यावेळेस चांगदेव यांनी, सॉरी पंडित यांनी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय. पुढचा बॉल पंडित यांचा पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू होता, इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर. वा काय फटका सजवलाय. चेंडू सरळ गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. बघा लोअर फोल्डर चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा काम केलंय. धावसंख्या पाहतो पण 18 वर जाऊन पोहोचलाय. 18 रन्स ऑन बोर्ड. सदतीस धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू मध्ये 37 धावा. मॅच अजून सुद्धा पाहिलं तर ऑन आहे. पंडितांचा पुढचा बॉल यावेळेस ऑफ ट्रॅकवर होता. चेंडू जातोय डीप मध्ये, निघून जातोय सरळ. 4 धावांसाठी 22चा येतोय हा चौकार. 4. बघा शतरक्षक लावलं होतं तिकडे, परंतु हा चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार आलाय. 22च्या रूपामध्ये चौकार आलाय. यश बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी. आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय असेल पाहूया आपण. फेअर डिलिव्हरी आहे. वन बाउन्स दिला जाईल. 8 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पंडित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. हा चेंडू पडला गेलाय. व्हाईटच्या इशारा पंचांचा येतोय. पंच कॅप्टननी घेतलाय का रिव्ह्यू? यस, कॅप्टननी रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू साठी आपण रेफर केलं जाते. जो ऑनफिल्ड पंचाचा निर्णय आहे तोच ग्राह्य धरला जाईल, कारण पंच थोडीशी जी वाईड लाईन आहे
तिकडेच तुझे पंच थोडेसे दूर उभे राहा विकेट पासून, कारण ती वाईड लाईन आम्हाला दिसत नाहीये. अजून थोडेसे मागे या पंच, कृपया करून. वाईड बॉल होता मगाचा. यस, वाईडचा इशारा पंचांचा होता. पंच मध्ये होते त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू तिसऱ्या पंचांना दिसला नाहीये. कोणत्या अँगलने हा निघून गेलाय. यावेळेस बॅट नक्की जोरात फिरवली होती, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट आलाय. पंडित यांचा पुढचा बॉल, शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. बघा मोठा फटका आलाय, परंतु इथे थांबून ठेवलंय पंडित यांनी. 32 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा 7 बॉल मध्ये. हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला, गॅप मध्ये चेंडू चाललाय निघून. बघा 2 शतरक्षक आहे, त्यांना बीट करून सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 या शेवटच्या बॉलवालाय. चौकार 4. सहा मध्ये 28 ची आवश्यकता आहे. इथून भावेशांना स्ट्राईक वरती 6 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. इथून भावेशांना स्ट्राईक वरती आणायचं काम अमन यांना करावं लागेल. इथून मोठे 5 फटके खेळावे लागतील बॅटिंग करणार संघाला. यानंतर होणार सामना असेल, यातून जो संघ विजय होईल तो 2 हात करेल युक्त इलेन वलाईपाडा संघासोबत. कारण चिठ्ठ्यावरचा ड्रॉ केला होता त्याच्यामध्ये पाहिलं तर न्यू स्टार वसई संघाला पुढे चाल मिळालाय. म्हणजे आजचा क्वालिफायरचा मॅच, शेवटचा मॅच खेळण्याची संधी नक्कीच मिळाली न्यू स्टार वसई संघाला. देवा येतो शेवटचा षटक हातासाठी 28 धावा जिंकण्यासाठी अजून सुद्धा पाहिलं तर पाहिजेत यंगस्टार नागले संघाला. 6 बॉल 28 ची आवश्यकता. पहिलाच बॉल क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. 51 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंतरच्या मदतीने धावफलक पाहतोय, पण पुढे सरकते जाऊन पोहोचते. 28 या आकड्यावरती 28 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे या 6 चेंडूमध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट लवकर क्लोज झाली होती. त्याच कारण पाहिलं तर मिड ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आली आणि स्ट्राईक रोटेट करून भावेश यांना स्ट्राईक देण्यात येते. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आता पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके प्रति चेंडूमध्ये खेळावे लागतील, म्हणजे 4 षटकार इथे कन्वर्ट करावे लागतील भावेश ठाकरे यांना. कॅलिबर आहे भावेश यांनी ही आजच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे. परंतु भावेश यांना आता या मॅच मध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं असेल, कारण संघ थोडासा पाहिलं बॅकफूट वरती गेलाय. जर या मॅच मध्ये काय राहिलं असेल तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. भावेश एकदा बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. देवा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. शेवटचा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 5 बॉल 26. मॅच अजून सुद्धा पाहिलं तर भावेश जोपर्यंत आहेत तोपर्यंत ऑन आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं बॅटल आपण पाहायला मिळते. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. संतोष चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा तिकडे 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहण्याचं काम यावेळेस भावेश यांना करावं लागेल. आता 4 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके आणि मॅच इथे जिंकेल यंगस्टर नागले. परंतु एखादा डॉट चेंडू, एखादी विकेट
या मॅच मध्ये पकड बसवेल ओमसागर बामणगाव संघाची. देव आपण नाही तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. चार मध्ये 24ची आवश्यकता. इथून भावेश यांना आता मोठे फटके खेळण्याचे नक्कीच प्रयत्न करायला जाईल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू सरळ निघून गेला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. बघा आता चौकारने काय होणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. मोठा फटका आलाय पण तो चौकार आलाय. आता इक्वेशन पाहतोय आपण. चौकार आल्यानंतर 20 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 20 धावा. 3 बॉलमध्ये 20ची आवश्यकता. इथून आता कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. एखादा खराब चेंडू जर गोलंदाजाने हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये थोडंसं उलटफेर होऊ शकतो. चमत्कार करावा लागेल बॅटिंग करा संघाला. देव आपण एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. चेंडू सरळ जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक बॅक टू बॅक चौकार येतोय. तर इक्वेशन पाहतोय आपण. 16 धावांची आवश्यकता आहे. चला चेंडू पुरवायचा आहे. तर पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय. 2 मध्ये 16ची आवश्यकता आहे. 2-16 पण एखादा खराब चेंडू टाकला तरच कुठेतरी मॅच मध्ये उलट फेरवू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय. चेंडू सरळ जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार येताना पाहतोय. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत भावेश यांच्या बॅट मधून. एक चेंडू 12 धावा. बघा एक चेंडू मध्ये 9 धावा झाल्यात. एक चेंडू मध्ये 16 धावा झाल्यात. पण तू 12 धावा होतील का पाहूया आपण. शेवटचा बॉल आहे. गोलंदाजाने काही एक्स्ट्रा नाही केलं तर नक्कीच याचा सामना जिंकला. इकडे ओमसागर बामणगाव संघाने. हडलं का यंगस्टार नागले तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. चला संतोष टॉस साठी यायचा आहे. संतोष वळवी टॉस साठी यायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर संतोष वळवी. संतोष तुम्ही यायचं लवकरात लवकर. टॉस उडून घ्यायचा आहे.